गुड इव्हनिंग. तर आता आपल्याला इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा सिलेबस चालू करायचा आहे. त्याच्या आधी आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं सिलेबस काय काय आहे आणि त्याचे कोणते कोणते चॅप्टर किती किती मार्काला आहेत एक नजर मारून घेऊ फक्त, आणि मग आपण पहिला चॅप्टर चालू करू. ठीक आहे. आता तुमच्यासमोर मी ना सिलेबस शेअर केला तुमच्यासोबत, बघा मला दिसत असेल. तर सिलेबस मधला सिलेबस मध्ये इथं दिसतंय का हे जे आहे ते कोणत्या कोणत्या ब्रांच साठी आहे आपला हा सब्जेक्ट, कोणत्या कोणत्या ब्रांच साठी आहे. इथं सिव्हिलचा सी दिसतोय. नंतर इथं पुढे गेले तर तुम्हाला इथं मेकॅनिकलचा एम ई पण दिसल, आणि शेवटी प्रोडक्शनचा पीजी दिसल. या आपल्या आपल्या इथल्या ज्या ब्रांचेस आहेत नगरमध्ये, समजा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक असो, आडसोळ असो, विश्वभारती असो, पाऊल बुद्ध्ये असो, आपली इथं सिव्हिल, मेकॅनिकल आणि प्रोडक्शन या ब्रांचेस आहेत. परत एकदा, या सब्जेक्टला 5 चॅप्टर आहे. तुमच्यासमोर पहिल्या चॅप्टरचा सिलेबस आहे. आता पहिल्या चॅप्टरचं नाव आहे, युनिट 1 दिलंय बघा, सिम्पल लिफ्टिंग मशीन. ओके. तर त्या सिम्पल लिफ्टिंग मशीन ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, का कशा प्रकारे मशीन ह्या लिफ्ट लिफ्ट करतो बघा, वजन लिफ्ट करणं. एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं तुम्हाला तर जेसीबी माहिती आहे, जेसीबी सगळ्यांना, जेसीबी माहिती आहे सगळ्यांना जेसीबी. तर जेसीबी कशा प्रकारे खालून वजन उचलतो बघा. तर मग ते सिम्पल लिफ्टिंगच एक एक्झाम्पल आहे. ओके. नंतर त्याच्याबद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे. सेकंड चॅप्टर मध्ये आलं तर बघा, युनिट 2 लिहिलेलं आहे. चॅप्टरचं नाव काय, अनालिसिस ऑफ फोर्स. म्हणजे समजा एखादी बॉडी आहे समजा, कन्सिडर करा तुमचा मोबाईल तुमच्या हातातला. ओके. तर त्या मोबाईलला सगळ्या बाजूनी जर का फोर्स लावला तर मोबाईल मध्ये काय चेंजेस होतील, किंवा मोबाईल कोणत्या दिशेला सरकल, काय होईल, त्या सगळ्या फोर्सेसचं एकत्रपणे केलं तर त्याचा काय रिझल्ट भेटेल आपल्याला. त्या सगळ्या रिझल्टचा, फोर्सेसचा स्टडी आपल्याला काय करायचा आहे, सेकंड चॅप्टर मध्ये करायचं आहे. म्हणजे समजा असं कन्सिडर करा की एखादा तुमचा मोबाईल आहे, तुमच्या मोबाईलला तुम्ही वरच्या साईडनी 10 न्यूटनचा फोर्स लावला आणि खालच्या साईडनी 20 न्यूटनचा फोर्स लावला. कोणत्या साईडने जास्त फोर्स लावलाय तुम्ही, वरच्या साईडनी का खालच्या साईडनी? खालच्या साईडने. खालच्या साईडने. मग मोबाईल कुठं सर्कल, वर सर्कल का खाली सर्कल? वरती. वरती सर्कल. हा मग वरती पण आणि थोडं पुढं. हा वरती पुढे सर्कल. मग ह्या सगळ्याचा अभ्यास आपल्याला कशातच करायचा, युनिट नंबर 2, अनालिसिस ऑफ फोर्स. ओके. नंतर तसंच सरकत सरकत आता आपण येऊया, एक सेकंद, युनिट 2 झाला का, तसंच पाहायचं आपल्याला. नंतर युनिट नंबर 3 बघा, काय नाव आहे, इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस. की आता समजा आपलं घराचं जे स्ट्रक्चर ते पूर्णपणे बीम आणि कॉलमवर असतं, बरोबर का, बीम आणि कॉलमवर. तर मग ह्या बीमवर बीम. बीमवर कशा प्रकारचा लोड असू शकतो, आणि त्या लोडचे काय इफेक्ट होऊ शकतात. आपल्याला आपली बिल्डिंग पडली पण नाही पाहिजे नाही. त्यामुळे मग कशा प्रकारे त्या बीमचं रचना करावं लागेल, किती लोड द्यावा लागेल, काय, हे सगळं आपल्याला ह्या तिसऱ्या चॅप्टर मध्ये पाहायचंय. नंतर चौथ्या चॅप्टरचं नाव आहे फ्रिक्शन. एकदम इंटरेस्टिंग, एकदम सोपा, अख्ख्या मेकॅनिक्स मधला सगळ्यात सोपा चॅप्टर फ्रिक्शन. की समजा आता गाड्या गाड्या चालतात बघा रस्त्यावर. जर का रस्ता एकदम मऊ राहिला असता, एकदम मऊ नाही का, तर गाड्या रस्त्यावर चालू शकल्या नसत्या, त्या काय झाल्या असत्या, लगेच घसरत गेल्या असत्या. तर मग ह्या घसरू नये, कोणतीच गोष्ट घसरू नये, त्यामुळं दोन म्हणण्यापेक्षा, किंवा बॉडीच्या मध्ये आणि सरफेसच्या मध्ये जी गोष्ट कार्य करते, जी गोष्ट काम करते घसरू नये म्हणून, त्याला आपण फ्रिक्शन म्हणतो. आणि ह्या फ्रिक्शनचा स्टडी आपल्याला काय करायचंय, फ्रिक्शनचा स्टडी करायचा आहे ह्या चौथ्या चॅप्टर मध्ये. आणि 5व्या चॅप्टरचं नाव आहे सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे काय, की समजा आपलं शरीर आहे. आता असं कन्सिडर करा, आपण एक बॉडी आहे, आपण एक मटेरियल आहे, आणि आपल्या मटेरियलचं आपल्याला काय काढायचं आहे, की आपल्या मटेरियलचं सेंटर कुठे आहे. मग दोन प्रकारे सेंटर असू शकतो. एक शेपनुसार पाहायला गेलं तर तुमचा वरून समजा हाईट मोजली, त्याला डिवायडेड बाय 2 केलं तर तो आपल्याला शेपनुसार भेटला.
तो कुठेतरी समजा छातीच्या तिथं किंवा पोटाच्या तिथं कुठेतरी तुमचं सेंट्रॉइड येईल. पण तेच जर का वजनानुसार काढायचं झाला तर वजनानुसार तो कुठं असणार आहे, थोडा छातीच्या तिथं आसपास असणार आहे. का? कारण वरच्या साईडच्या भागाचं वजन काय आपल्याकडं जास्त आहे. पायापेक्षा पण पोटाचं, हाताचं, छातीचं वजन काय आपल्याकडं जास्त आहे. तर मग ह्या दोन प्रकारे आपल्याला काय करायचंय, कोणत्याही बॉडीचा, कोणत्याही मटेरियलचा किंवा कोणत्याही सेक्शनचा आपल्याला काय काढायचं आहे, सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंट्रॉइड म्हणजे काय, तर टोटल डिस्टन्सचं निम्म, निम्म कुठं असेल, मध्य कुठं असेल. आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे वजन, जे वजन ते कुठं असेल, सगळ्याचं जो वजन एकाच ठिकाणी कॉन्सेंट्रेट, सगळ्यात जास्त वजन किंवा सगळ्याचं मध्य काढायचं असेल वजनाचा, सेंटर, तर तो कुठं असेल, ह्याचा स्टडी आपल्याला कोणत्या चॅप्टर मध्ये करायचा आहे, या 5व्या चॅप्टर मध्ये करायचं आहे. ठीक आहे. तर आता आपण आपला पहिला चॅप्टर चालू करूयात, सिम्पल लिफ्टिंग मशीन. मेकॅनिक्स हा विषय 70 मार्काचा आहे, ते सांगायचं राहील, एक सेकंद, ते पण महत्वाचं आहे. ओके, कोणता कोणता चॅप्टर किती किती मार्क्सला आहे हे बघा, हे तुमच्या समोर सिम्पल लिफ्टिंग मशीन जे दिसतंय, सिम्पल लिफ्टिंग मशीन 14 मार्क्सला आहे बघा. हे सिम्पल लिफ्टिंग मशीन इकडे 14 मार्क्स. नंतर अनालिसिस ऑफ फोर्स 18 मार्क, लय मार्काला. सेकंड चॅप्टर बघा, सगळ्यात जास्त मार्काला 18 मार्क्स. नंतर इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस 14 मार्क्स, फ्रिक्शन 12 मार्क्स आणि सेंटर अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी 12 मार्क्स. ओके. तर आता आपल्याला ह्या सब्जेक्ट स्टडी करायचा. ह्या सब्जेक्टमध्ये 70 मार्काच्या पेपरमध्ये फक्त आणि फक्त 10 मार्कालाच थिअरी असते, बाकी 60 मार्काचे हे प्रॉब्लेम असतात. आणि आणि जर मला विचारताल तर खरंच हा विषय थोडासा डिफिकल्ट आहे ऍज कम्पेअर टू मॅथ्स, सुद्धा. त्यामुळे आपल्याला ह्या लेक्चरचं म्हणजे ह्याचं विशेष फोकस देऊन करायचंय. पण ह्या विषयाला मार्क पण चांगले पडतात, म्हणजे जर का व्यवस्थित अभ्यास केला. कारण काय माहिती का, नाव खूप खराब आहे या विषयाचं, बऱ्याच मुलांचा विषय निघत नाही, पास होत नाही. त्यामुळे ना मेकॅनिक्सचं नाव खूप खराब आहे, त्यामुळे भीती बसलेली आहे मनांमध्ये आणि त्यामुळे मुलं अभ्यास पण करत नाहीत. पण जर का तुम्ही पाहताल आजचंच लेक्चर, जर पाहताल तुम्ही पहिलंच लेक्चर, तुमच्या लक्षात येईल की हो अवघड आहे, पण जर का व्यवस्थित मन लावून कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर ह्या विषयाला आउट ऑफ मार्क पाडणं सुद्धा काहीच अवघड नाही. ओके. तर आता आपण चालू करूया आपलं मेकॅनिक्सचं पहिला टॉपिक. टॉपिकचं नाव आहे सिम्पल लिफ्टिंग मशीन. टाका, नाव टाकून घ्या, चला. युनिट 1 सिम्पल लिफ्टिंग मशीन. आधी स्टार्टिंगला थोड्या कन्सेप्ट समजून घेऊयात आणि मग आपण प्रॉब्लेम सोडूयात. सगळ्यांना स्क्रीन दिसते व्यवस्थित? हम्म. आता इथं डेफिनेशन आहे सिम्पल लिफ्टिंग मशीनची, की काय सिम्पल लिफ्टिंग मशीन. हे बघा, की कोणतीही मशीन आहे, समजा सिम्पल लिफ्टिंग मशीन मध्ये तुम्हाला मी एक सांगतो की ना, असं कन्सिडर करा की ही बिल्डिंग आहे. ओके, दिसते तुम्हाला बिल्डिंग? ओके. आणि ह्या बिल्डिंगचं काम चाललंय आणि इथं वरच्या मजल्यावर म्हणजे इथं हा टॉप फ्लोअर आहे आणि हा आपला काय आहे, इथं काय आहे, ग्राउंड आहे. दिसतंय सगळ्यांना टॉप फ्लोअर दिसतोय का? टॉप फ्लोअर ग्राउंड दिसला का? हो सर. हा, टॉप फ्लोअर दिसला, ग्राउंड दिसला. ओके. तर आता मी टॉप फ्लोअर आणि ग्राउंड हे नाव ना खोडतो इथलं, बरं का. ओके. तर ना इथं इथं आपल्याला गरज आहे ब्रिक्सची. ब्रिक्स म्हणजे काय? विटा. ओके. आणि ब्रिक्स आहेत ना इथं पाडलेले आहेत, इथं इथं ब्रिक्स आहेत, त्या ब्रिक्स इथं पाडलेल्या आहेत अशा. तर मग आता ह्या ब्रिक्स जर का मला उचलून घेऊन जायच्या आहेत बाय युझिंग, काय म्हणतात त्याला आपण, अजून बांधकाम पूर्ण झालेलं नाहीये ना,
तर मग ते जे शिडी आहे, जिना आहे, ते जिन्याने उचलून घेऊन जायचं, शिड्याने उचलून घेऊन जायचंय, तर खूप अवघड आहे, खूप जास्त कष्ट आहे. तर मग त्याच्याऐवजी इथं काय केलं, इथं ना इथं एक असं स्टँड उभारलं, म्हणजे तुम्ही आता तुमच्या डोळ्यांनी पाहिलंही असेल, बरोबर का? इथं स्टँड असतो, इथं त्याला एक असा सर्कल असतो, इथं एक जण वडायला असतो इथं, आणि इथून अशी एक दोरी असते. ती काय करते, ती दोरी ना ह्याला अशी बांधतात किंवा ते एखाद्या ट्रे मध्ये ठेवतात, आणि मग काय करते, ह्या पुलीच्या भोवती काय करते, इकडून ही रस्सी खेचतात, अशी अशी खेचतात 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 खेचतात. ते खेचत खेचत काय होतंय, की त्याच्या विटा आहेत त्या काय होतात, वर उचलल्या जात आहेत. हे पाहिलंय का तुम्ही, सांगा, ऍक्च्युअल मध्ये पाहिलंय का? हो सर. हा, हे पाहिलेली गोष्ट आहे, की ही पुली लावलेली, इथं काहीतरी असं वर लावलेलं आहे, त्याला इथून अशी एक दाव आहे, इकडून एक दाव आहे, रस्सी आहे, आणि त्या रस्सीच्या साह्याने काय केलंय, त्या विटा वर उचलल्यात, लिफ्ट केल्यात. तर मग हेच सिम्पल लिफ्टिंग मशीन, हेच काय, सिम्पल लिफ्टिंग मशीन. काय करायचंय बघा मुलांना, इथं बघा. अ सिम्पल लिफ्टिंग मशीन इज अ मेकॅनिकल डिव्हाइस. एक डिव्हाइस आहे, ते काय काम करतं, लिफ्टिंग हेवी लोड्स विथ ऍप्लिकेशन ऑफ कम्पॅरेटिव्हली स्मॉल एफर्ट. बरोबर ना? काय झालं, ताकद कमी लागतीये. जिन्याने जर घेऊन जायचं असतं तर लय ताकद लागली असती. पण आपण ह्या सिम्पल लिफ्टिंग मशीनचा वापर करतोय, त्याने काय होतंय, का जो हेवी लोड आहे, जो जास्त लोड आहे, तो काय होतोय, तो लिफ्ट केला जातोय, तो उचलला जातोय. आणि काय लागतंय त्यासाठी, एफर्ट कसं लागतंय, स्मॉल लागतंय. त्यालाच आपण काय म्हणतो, सिम्पल लिफ्टिंग मशीन. कन्सेप्ट क्लिअर झाली का? थंब टाकत हो चला, सर. थंब. हो सर. कळालं सिम्पल लिफ्टिंग मशीन म्हणजे काय? हो. हो, की आपल्याला लोड उचलायचा आहे, पण एफर्ट कमी लागले पाहिजे, ताकद कमी लागली पाहिजे. मग ह्याच्यासाठी जी मशीन आहे सिम्पल, त्या मशीनला आपण काय म्हणतो, सिम्पल लिफ्टिंग मशीन म्हणतो. ओके. तर मग आता हिचं त्याच्या खालचा पॉईंट हा बघा, हा पॉईंट बघा. तुम्हाला लिहायला चान्स देतो, लिहायची गडबड करू नका, आधी फक्त समजून घ्या. पहिला काय दिलेला आहे, पर्पज, की ह्या सिम्पल लिफ्टिंग मशीनचा पर्पज काय आहे? बघा, पहिला पर्पज, टू रिड्यूस ह्युमन एफर्ट. बरोबर ना? माणसाचं जे ताकद आहे, ती काय करायची आहे, कमी करायची आहे. जी ताकद लागते, माणसाचे कष्ट होत आहेत, माणसाला ह्युमनला जे कष्ट होत आहेत, एफर्ट्स करतोय, ते काय करायचे, रिड्यूस करायचे, म्हणजे कमी करायचे. उचलून घेऊन जाणं सोपं नव्हतं, त्याच्याऐवजी हे पुलीचा वापर करून घेणं सोपं होतं. ठीक आहे. नंतर, टू लिफ्ट हेवी लोड्स. जास्त हेवी जे लोड्स आहेत, जास्त ताकदीचे जे लोड्स आहेत, ते सेफली, काय दुखापत होणार आहे का ह्याच्यात कुणाला? नाही. खाली कोण थांबायचं नाही. हा, दुखापत कधी होऊ शकते, जर ती रस्सी तुटली तर दुखापत होऊ शकते. मग आपण त्या हिशोबाने आपण तेवढे तर प्रिकॉशन घेणारच ना, की जर लोड जेवढा जास्त त्या हिशोबाने आपण तशी ती रस्सी म्हणा किंवा त्याला दावं म्हणा, आपण त्या हिशोबाने लावणार आहे. ओके. नंतर अजून एक काय त्याचं, का एखाद्या फोर्सची जर का डायरेक्शन चेंज करायची आहे, एखाद्या फोर्सची जर का डायरेक्शन चेंज करायची आहे, तरी सुद्धा आपण ह्या लिफ्टिंग मशीनचा काय करू शकतो, वापर करू शकतो. ओके. मग त्याचे एक्झाम्पल, एक्झाम्पल हे काय, आता हे जे सांगितलं ते सिम्पल पुलीचं एक्झाम्पल आहे. अजून व्हील अँड ऍक्सेल हे एक एक्झाम्पल आहे. स्क्रू जॅक, जॅक माहिती ना, जॅक गाडीचा. पोरांनो, गाडी पंक्चर झाली आपण जॅक लावतो बघा, हो, माहिती आहे सर. हो सर. सगळ्यांना माहिती जॅक. अरे ते जॅक केवढूसा असतो रे, त्याची ताकद ती अख्खी गाडी उचलतो, उचलतो ना गाडी तो अख्खी जॅक. तर ते जॅक हे पण आपलं सिम्पल लिफ्टिंगचं मशीन, सिम्पल लिफ्टिंग मशीनचं एक्झाम्पल आहे. एवढूसा जॅक. बरं, नुसते असे जर का माणसाला गाडी उचलायची म्हटली, तर माणसाचा जीव जाईल फार, एक माणूस उचलू शकत नाही. पण तो जॅक आहे ना, जॅक फक्त फिरवायचा आहे, फिरवला की काय करतो तो जॅक, आपोआप गाडीला काय करतो, लिफ्ट करतो. हे स्क्रू जॅक हे एक एक्झाम्पल आहे. नंतर हे डिफरन्शियल पुली वॉक, वॉर्म अँड वॉर्म, व्हील लिव्हर, हे सगळे काय आहेत, आपले सिम्पल लिफ्टिंग मशीनचे एक्झाम्पल्स आहेत. ओके. तुम्हाला माझ्या मते सिम्पल लिफ्टिंग मशीनची कन्सेप्ट एकदम भारी समजली असावी. हो सर. हा, मग आता मस्तपैकी हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या. छान, एकदम छान लिहून घ्या. हे चित्र वगैरे पुसून टाकतो, याची काही गरज नाही तुम्हाला.
झालंय. झालंय का आवरा चला. झालं सर. ओके. आता दुसरं आहे लोड, जो की तुम्हाला माहिती आहे आताच त्या विटा खालच्या. लोड जो उचलायचा आहे, ज्याला आपल्याला काय करायचंय, त्या सिम्पल लिफ्टिंग मशीनचा वापर करून ज्याला आपल्याला लिफ्ट करायचंय, ज्याला आपल्याला उचलायचंय, त्याला आपण काय म्हणतो, लोड. काय म्हणतोय बघा, लोड इज द रेजिस्टन्स और वेट दॅट इज लिफ्टेड बाय मशीन. मशीनचा वापर करून ज्याला लिफ्ट करायचंय, ज्याला उचलायचंय, त्याला आपण काय म्हणत असतो पोरांनो, लोड म्हणतो, लोड. ओके. आता परत एकदा ती इमारत काढतो, ही इमारत आणि ही खालच्या इथल्या ब्रिक्स, विटा. मग आपल्यासाठी लोड कोण आहे? हॅलो. विटा, ब्रिक्स, ब्रिक्स, ब्रिक्स ह्या काय आहेत आपल्यासाठी, लोड आहेत, बरोबर. तर ज्याला उचलायचंय, ज्याला लिफ्ट करायचंय, त्याला आपण काय म्हणतो, लोड म्हणतो, लोड. ओके. नंतर त्या लोडचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा. लोडचे आता लोड जमिनीवर असल्यामुळे नक्कीच त्याच्यावर ग्रॅव्हिटी ऍक्ट करणार आहे. ग्रॅव्हिटीमुळे तो कुठं खेचला जाणार आहे, कुठं ऍक्ट होणार आहे, ते खालच्या साईडला. ग्रॅव्हिटी खाली ओढते ना आपल्याला वस्तूला, त्यामुळे काय सांगितलंय, ऍक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके. नंतर लोड जो आहे, लोड तो एफर्ट पेक्षा काय असतो, नेहमी जास्त असतो. मग एफर्ट, त्यामुळे ते एफर्ट आपल्याला कमी करायचा आहे ना, तर लोड काय असतो, एफर्ट पेक्षा नेहमी जास्त. आणि आपण कशाने दाखवतो त्याला, डब्ल्यू ने. आणि युनिट काय आहे त्याचं, लोडचं युनिट काय आहे, न्यूटन. क्वेश्चन येतो 2 मार्काला पेपरला. डिफाईन लोड, तर एवढं सगळं लिहायचं आपल्याला 2 मार्काला. काय काय लिहायचं, की लोड, लोड इज द रेजिस्टन्स ऑर वेट दॅट इज लिफ्टेड बाय मशीन. आता कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय लिहिणार, की जे लोड जो आहे तो डाऊनवर्ड ऍक्ट करतो ग्रॅव्हिटीमुळं. नंतर तो एफर्ट पेक्षा काय असतो, जास्त असतो. तो कशाने दाखवला जातो, डब्ल्यू ने दाखवला जातो. आणि त्याचं युनिट काय आहे, लोडचं युनिट आहे न्यूटन. लिहून घे, लिहून घे. लोड झालं का, एफर्ट बघायचं आपल्याला लगेच. चल झोप घेऊ पुढं. 1 मिनिट सर. हम्म. झालं सर. ओके.
झालंय सगळ्यांचं? ओके. नंतर एफर्ट. एफर्ट म्हणजे काय? आता बघा, तीन गोष्टी. तिसरी, पहिली एक तर लिफ्टिंग मशीन म्हणजे काय? का आपल्याला कमी एफर्ट वापरून जास्त लोड उचलायचा आहे, त्यामुळे आपण जी मशीन वापरतो त्याला आपण सिम्पल लिफ्टिंग मशीन म्हणतो. नंतर दुसरं पाहिलं आपण लोड. लोड म्हणजे काय? की ज्याला उचलायचंय त्याला आपण काय म्हणतो? लोड म्हणतो. लोड आपण डब्ल्यू ने वापरतो. आता एखादी मशीनला आपल्याला काहीतरी द्यावा लागेल. आता जसं की ते आपण परत एकदा तेच एक्झाम्पल पकडूयात, कारण ते एक्झाम्पल एकदम प्रॉपर परफेक्ट एक्झाम्पल आहे लक्षात येण्यासाठी. की समजा इथं परत एकदा ब्रिक्स आहेत. ओके. आणि इथं जसं की आपल्याला मगाशी काय होती, इथं अशी पुली होती आणि या पुलीला असं इथं असं पकडलेलं आहे. आता हा लोड आहे. काय आपल्यासाठी लोड आहे. ही जी आहे ही काय आहे? सिंपल लिफ्टिंग मशीन आहे. हा लोड आहे. लोड म्हणजेच काय आहे? डब्ल्यू आहे. तर आता हा लोड उचलायचा आहे, सिंपल लिफ्टिंग मशीन लावली आहे. नुसती मशीन लावून जमल का? कोणाला तरी ती रस्सी खेचावं लागेल. कोणीतरी खेचा, किंवा काय करा, एखाद्याने खेचू द्या, किंवा तिथे एखादं मशीन लावा तुम्ही ओढायला. पण इथं काय करावं लागेल? आपल्याला काहीतरी इनपुट द्यावं लागेल. ते इनपुट म्हणजेच काय? आपले कष्ट आहेत. म्हणजेच काय? कष्ट, एफर्ट. एफर्ट आपण कशाने दाखवतो? पी. की की एफर्ट इज द फोर्स अप्लाय टू मशीन टू लिफ्ट द लोड. त्या मशीनला काहीतरी फोर्स लावल्याशिवाय ती मशीन काय करणार नाही? आपलं जे लोड आहे त्याला काय करणार नाही? उचलणार नाही. त्यालाच आपण काय म्हणतो? एफर्ट म्हणतो, कष्ट म्हणतो. मराठी सांगायचं तर कष्ट म्हणतो. ओके. मग त्या एफर्टची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? की अप्लाइड बाय पर्सन ऑर मोटर. आत्ताच सांगितलं मी. काही तर एक तर माणूस लावा लागेल आपल्याला ते रस्से खेचायला, किंवा एखादी मशीन लावा लागेल, मोटर लावा लागेल. ओके. नंतर स्मॉलर दॅन लोड ड्यू टू मेकॅनिकल ऍडव्हांटेज. हा जो एफर्ट आहे तो लोड पेक्षा काय असणार आहे? कमी. म्हणजेच एफर्ट इज लेस दॅन काय असणार आहे? लोड. लोड जास्त असतो, एफर्ट काय लागतात? नेहमी आपल्याला कमी लागतात. आणि नंतर त्याला डिनोटेड बाय काय करतात? पी नी. त्याचं पण युनिट काय असणार आहे? न्यूटनच असणार आहे. लोडचं पण युनिट काय होतं? न्यूटन होतं. एफर्टचं पण युनिट काय असणार आहे? न्यूटनच असणार आहे. लिहा. झालंय. हं. आता फॉर्म्युला आहे मेकॅनिकल ऍडव्हांटेजचा. मेकॅनिकल ऍडव्हांटेज ही एक कन्सेप्ट आहे. ते कन्सेप्टच म्हणजे फॉर्म्युला म्हणजेच त्याचं डेफिनेशन आहे, की अशी कन्सेप्ट आहे. इट इज अ रेशिओ ऑफ लोड लिफ्टेड टू एफर्ट अप्लाइड.
मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज लोड अपॉन एफर्ट. लक्षात ठेवण्यासाठी एम फॉर मेकॅनिकल, ए फॉर ऍडव्हान्टेज इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन पी. हा फॉर्म्युला व्यवस्थित लिहून घ्या. नाव टाका मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आणि डायरेक्ट काय करा, हे बनलंय. चला, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज द रेशिओ ऑफ लोड लिफ्टेड टू एफर्ट अप्लाइड. तेच आहे, जे फॉर्म्युला आहे तीच डेफिनेशन आहे की लोडचं आणि एफर्टचा जो रेशिओ आहे, लोडचा आणि एफर्टचा जो रेशिओ आहे त्यालाच आपण काय म्हणतो, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज असं म्हणतो. लोडचा आणि एफर्टचा जो रेशिओ आहे, त्याला आपण काय म्हणतो, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज असं म्हणतो. मस्त नाव टाकायचं मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आणि त्याचं लिहायचं इथं रेशिओ ऑफ लोड लिफ्टेड टू एफर्ट अप्लाइड. उचललेला लोड डिवायडेड बाय घेतलेले कष्ट म्हणजेच काय असणार आहे, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मग त्याचं सिग्निफिकन्स दिलेलं आहे खाली. सिग्निफिकन्स की मेकॅनिकल ऍडव्हान्टेज मुळे आपल्याला समजतं की कमी एफर्ट्स मध्ये आपण जास्त लोड काय करू शकतो, लिफ्ट करू शकतो. म्हणजे जरी का एफर्ट जरी 1 न्यूटन एवढं आहे तर आपण फोर्स 5 न्यूटन, लोड 5 न्यूटन एवढं सुद्धा काय करू शकतो, लिफ्ट करू शकतो. हे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज सांगतं. नंतर पुढे सांगितलंय हायर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज मीन्स लेस एफर्ट रिक्वायर्ड. हे तर उघड फॉर्म्युल्यावरूनच दिसतंय. आणि कशावर डिपेंड करतं, त्या मशीनच्या फ्रिक्शनवरती, की मशीन किती घासल्या जाते. मशीन जर का स्मूथ चालत असेल, मशीन जर का ऑइलिंग वगैरे व्यवस्थित झाली असेल सगळं, तर मशीनचा जो लोड उचलण्याची जी मर्यादा आहे, किंवा मशीन जास्त लोड उचलू शकते कमी एफर्ट्स मध्ये, कमी कष्टात जास्त लोड उचलला जाऊ शकतो. मग ते जो मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आहे तो कशावर डिपेंड करतो, फ्रिक्शनवर. आता हे खालचं जे आयडियल मशीनचं आहे, तुम्हाला जसे आयडियल मशीनची कन्सेप्ट येईल तेव्हा मी सांगतो. तुम्ही फक्त सिग्निफिकन्स पर्यंतच लिहून घ्या. आणि सिग्निफिकन्स लिहून झालं की परत आपल्यासाठी एकदा हा फॉर्म्युला लिहून घ्या, एम ए इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन पी. एम इज इक्वल टू काय असतो, डब्ल्यू अपॉन पी. आणि अजून एक पॉइंट ऍड करा. आता मला सांगा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, लक्ष आहे इकडं. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काय फॉर्म्युला आहे, लोड अपॉन एफर्ट. लोडचं युनिट काय होतं, लोडचं लक्ष आहे ना तुमचं, न्यूटन. न्यूटन होतं. डिवायडेड बाय त्या एफर्टचं युनिट काय होतं, न्यूटन. त्याचं पण न्यूटन होतं. मग ह्या न्यूटनला हा न्यूटन काय झाला, कॅन्सल. आणि मग तिथे एक वाक्य लिहिलं का मेकॅनिकल ऍडव्हान्टेज हॅज नो युनिट्स. हे सिग्निफिकन्स मध्ये टाकून द्या 4 नंबरला, की जे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आहे त्याला कसल्याही प्रकारचं काय नसतं, युनिट नसतं. लिहून झालं की सांगा, आपल्याला लगेच मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा एक प्रॉब्लेम सोडवायचा आहे. हा सिलेबस सगळा प्रॉब्लेम रिलेटेड आहे. प्रॉब्लेम भरपूर आहेत एक्झाम मध्ये, त्यामुळे भरपूर पडावं लागणार आहेत. झालंय. ठीक आहे, प्रॉब्लेम असणार आहे घेतलेला मी एखादा. एक मिनिट. हा हा प्रॉब्लेम बघा. बघा सोल्युशन मध्ये आधी गिवन डाटा लिहूयात. गिवन डाटा सांगा, अ मशीन लिफ्ट्स लोड ऑफ 600 न्यूटन. की जी मशीन आहे, मशीन जी आहे ती किती न्यूटनचा लोड लिफ्ट करतीये, 600. काय दिलेला आहे हा 600 हा काय दिलेला आहे, न्यूटन वेट. लोड. वेट. अरे म्हणजे ती सिम्बॉल सांगा ना, पी का डब्ल्यू का काय, अजून एम ए, डब्ल्यू. डब्ल्यू डब्ल्यू. दिलाय. हा बरोबर. लोड दिलाय,
लोड म्हणजेच आपल्यासाठी काय असतो डब्ल्यू इज इक्वल टू काय आहे 600 न्यूटन. ओके ठीक आहे. बाय अप्लाइंग अन एफर्ट ऑफ 150 न्यूटन काय दिलंय? effort एफर्ट दिलाय. P एफर्ट म्हणजेच काय असणार आहे पी. पी इज इक्वल टू किती आहे 150 न्यूटन. आणि काय काढायला सांगितलंय का फाइंड दी मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. ओके फॉर्म्युला का मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे लोड अपॉन एफर्ट. देअरफॉर MA इज इक्वल टू W अपॉन P इज इक्वल टू सांगा W किती आहे 600 अपॉन 150. करा कॅल्क्युलेटर मध्ये पटकन चला. 4 MA इज न्यूटन. इक्वल टू किती आलं 4 आलं. 4 न्यूटन नाही. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजला काय नसतं. युनिट नसतं. हा म्हणजे MA इज इक्वल टू काय आला फक्त आणि फक्त 4 4. आला. समजलंय हो सर. रुद्राक्ष? तर समजलं. अजून कोणी? आदित्य प्रद्युम्न समजलं का? प्रांजली येईल का काढता मेकॅनिकल ऍडव्हान्टेज? हो. ठीक आहे लिहून घ्या चला व्यवस्थित हा प्रॉब्लेम. क्वेश्चन पण लिहा आन्सर पण लिहा. ओके ठीक आहे झालंय. परत एकदा येऊया आपण आता आपल्या इथं चाललंय तिथं. ओके मेकॅनिकल ऍडव्हान्टेज झालं. पुढे व्हेलॉसिटी रेशिओ. ओके जसं मेकॅनिकल ऍडव्हान्टेज हे कन्सेप्ट होती की त्यात आपण काय करायचो की लोड डिव्हायडेड बाय एफर्ट करत होतो. तर इथं थोडस वेगळं की समजा परत एकदा आपल्या आवडचं एक्झाम्पल इमारत. इथे ही पुलीला इथून अशी रस्सी आहे. इथं ब्रिक्स आहेत. त्या ब्रिक्स आहेत. तर मग आता काय आहे का ही पुली ओढायची आहे. तर ही पुली ओढताना ही काहीतरी डिस्टन्स सरकणार आहे आणि ही पण काहीतरी काय सरकणार आहे डिस्टन्स सरकणार आहे. म्हणजे एफर्ट आणि लोड दोघं पण हलणार आहेत. दोघं पण त्यांची त्यांची जागा काय करणार आहेत सोडणार आहेत. तर मग व्हेलॉसिटी शक्य होत आहे
का रेशिओ ऑफ डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट, एफर्टचं जेवढं डिस्टन्स मूव्ह केलं एफर्टनी त्याला डिवायडेड बाय डिस्टन्स मूव्ड बाय लोड इन सेम टाइम. की एक मशीन आहे आपली सिम्पल लिफ्टिंग मशीन. ती सिम्पल लिफ्टिंग मशीन मध्ये एफर्टनी मूव्ह केलेलं डिस्टन्स डिव्हायडेड बाय लोडनी मूव्ह केलेलं डिस्टन्स म्हणजेच काय असतो व्हेलॉसिटी रेशिओ. ओके ओके फॉर एक्झाम्पल सांगतो का का समजा ही सिम्पल लिफ्टिंग मशीन आहे. जेव्हा आपण आपला एफर्ट जो आहे 4 मीटर मूव्ह करतो तेव्हा आपला लोड जो आहे 1 मीटर मूव्ह करतो. एफर्ट जेव्हा 4 मीटर तेव्हा लोड किती मीटर मूव्ह करतो 1 मीटर. बघा इथे दिलंय तर इफ एफर्ट मूव्स 4 मीटर आणि लोड मूव्स 1 मीटर मग व्हेलॉसिटी रेशिओचा फॉर्म्युला काय व्हेलॉसिटी रेशिओ इज इक्वल टू डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट म्हणजे किती आलं 4 आणि डिवाइड बाय लोड मूव्ड बाय डिस्टन्स मूव्ड बाय लोड किती आलं 1 आणि 4/1 किती असतो 4. हा व्हेलॉसिटी रेशिओ. फक्त ह्याच्यात उलट आहे काय मेकॅनिकल ऍडव्हान्टेज मध्ये वरच्या साईडला लोड असायचा खालच्या साईडला कोण असायचा एफर्ट. व्हेलॉसिटी रेशिओ मध्ये काय असणार आहे डिस्टन्स बाय एफर्ट डिवायडेड बाय डिस्टन्स बाय लोड. म्हणजे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज मध्ये काय झालं का जो लोड आहे तो वरच्या साईडला एफर्ट आहे खालच्या साईडला. व्हेलॉसिटी रेशिओ मध्ये काय होतंय का डिस्टन्स जे लोडने हलवलेलं ते खाली गेलं आता आणि डिस्टन्स जे एफर्टने हलवलं ते कुठं आलंय वरच्या साईडला आलंय. समजतंय का फॉर्म्युला समजतोय का? हो सर. हम्म ठीक आहे. आता त्याची कॅरेक्टरिस्टिक्स व्हेलॉसिटी रेशिओची कॅरेक्टरिस्टिक्स काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे का मशीनच्या जॉमेट्रीवर मशीन कशी त्याच्यावर डिपेंड आहे व्हेलॉसिटी रेशिओ. मशीन जर का भारी असेल तर तर एफर्ट कमी जरी हल्ला तरी पण लोड मूव्ह करू शकतो. ओके नंतर दुसरं आहे का फ्रिक्शनचा त्याचा काही संबंध नाही इंडिपेंडेंट ऑफ फ्रिक्शन आणि एखाद्या मशीनसाठी जेवढा आहे तेवढा आहे तो काही चेंज होणार नाही. म्हणजे काय दिलंय डिपेंड्स ऑन जॉमेट्री ऑफ मशीन इंडिपेंडेंट ऑफ फ्रिक्शन आणि ऑलवेज कॉन्स्टंट फॉर अ गिव्हन मशीन. एखाद्या मशीनसाठी जेवढा आहे ठरलेला आहे व्हेलॉसिटी रेशो तो तेवढाच असणार आहे त्यात काही बदल होणार नाही. तर आता तुम्ही व्हेलॉसिटी रेशो त्याचा फॉर्म्युला त्याची डेफिनेशन त्याचा फॉर्म्युला कॅरेक्टरिस्टिक्स लिहून घ्या. त्याच्यावरचं पण एखादा एक्झाम्पल मागा असेल तेवढं आपण सोडूयात आणि आज आपण व्हेलॉसिटी रेशिओलाच थांबूयात. एवढं व्यवस्थित लिहून घ्या आणि मग आपण एक्झाम्पल सोडू. झालंय का? ओके प्रॉब्लेम पाहूयात. हा प्रॉब्लेम ओके बघा लक्ष द्या. इन अ लिफ्टिंग मशीन एक लिफ्टिंग मशीन आहे
द एफर्ट्स मूव्स 2.5 मीटर. एफर्ट्स आहे किती मूव्ह करतोय 2.5 मीटर. आणि लोड जो आहे मूव्स 0.5 मीटर. लोड किती मूव्ह करतोय 0.5 मीटर. म्हणजे एफर्ट जेव्हा 2.5 मीटर मूव्ह करतोय तेव्हा जाऊन लोड फक्त किती सरकतोय 0.5 मीटर सरकतोय. आणि आपल्याला काय काढायला सांगितलंय त्यांनी व्हेलॉसिटी रेशिओ काढायला सांगितलंय. ओके, परत एकदा सोल्युशन झाला का काय असतो गिवन डाटा. आणि मग गिवन डाटा मध्ये आपण पहिलं लिहिणार डिस्टन्स मूव्ड बाय effort is equal to 2.5 मीटर. देन दुसरं आहे डिस्टन्स मूव्ड बाय लोड इज इक्वल टू 0.5 मीटर. आणि त्याच्यावरून आपल्याला काय काढायचंय व्हेलॉसिटी रेशिओ ब्रॅकेट मध्ये VR इज इक्वल टू डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट डिवायडेड बाय डिस्टन्स मूव्ड बाय लोड. मग सांगा आता डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट किती आहे 2.5 डिवायडेड बाय 0.5. करा बरं कॅल्क्युलेटर पटकन आहे. 2.5 डिवायडेड बाय 0.5 सांगा आन्सर. 5. 5. आणि मग therefore velocity ratio is equal to 5. समजलंय? हॅलो, हो सर. हो. तुला एकट्याला समजलं, बाकीच्यांचं काय आहे? प्रांजली काय जे काही रिप्लाय देत नाही. आदित्य समजलं सर. हा ठीक आहे. एक रिव्हिजन करू फक्त जे जे पाहिलंय त्याची. लिहून झालं की सांगा फक्त. झालंय का? हो सर. हो सर. हो सिंपल सर. लिफ्टिंग मशीन मधला पहिलं सिंपल लिफ्टिंग मशीन काय? का सिंपल लिफ्टिंग मशीन म्हणजे काय? का हेवी लोड उचलायचा आहे पण एफर्ट काय लागले पाहिजे नाहीत, एकदम कमी लागले पाहिजे. त्याला आपण म्हणतो सिंपल लिफ्टिंग मशीन. कशासाठी आहे? ह्युमन एफर्ट कमी करण्यासाठी
हेवी लोड सेफली उचलण्यासाठी आणि फोर्सची डायरेक्शन चेंज करण्यासाठी. एक्झाम्पल सिम्पल पुली, व्हील ऍक्सेल, स्क्रू जॅक, डिफरन्शियल अँड पुली ब्लॉक, वॉर्म अँड वॉर्म व्हील आणि लिव्हर. ओके, ते 2 नंबर पाहिलं तर लोड. लोड काय, का ज्याला उचलायचंय, वेट दॅट इज लिफ्टेड बाय मशीन, त्याला आपण लोड म्हणतो. लोड कुठे ऍक्ट करतं, डाऊनवर्डला ऍक्ट करतं. लोडचं युनिट काय आहे, न्यूटन. लोड कशाने दाखवतो आपण, डब्ल्यू ने दाखवतो. नंतर पाहिलं एफर्ट. एफर्ट म्हणजे काय, तर उचलण्यासाठी काहीतरी फोर्स लागणार आहे ना, काहीतरी एफर्ट दिल्याशिवाय थोडी लोड उचलला जाणार आहे. तर मग फोर्स अप्लाइड टू मशीन टू लिफ्ट द लोड इज एफर्ट. मग ते पर्सनचा असो, मोटरचा असो, कशाने दाखवतो आपण, पीने दाखवतो. युनिट काय असणार आहे, न्यूटन असणार आहे. आणि नंतर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज पाहिलं होतं. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजेच काय, डब्ल्यू अपॉन पी, लोड अपॉन एफर्ट म्हणजेच मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. आणि शेवट पाहिलं होतं व्हॅलोसिटी रेशो. व्हॅलोसिटी रेशो म्हणजे काय, का एफर्टनी हलवलेलं डिस्टन्स डिवाइडेड बाय लोडनी हलवलेलं डिस्टन्स. डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट अपॉन डिस्टन्स मूव्ड बाय लोड इज कॉल्ड व्हॅलोसिटी रेशिओ. एवढा पार्ट आपण आज पाहून झालाय. आता उद्या जेव्हा आपण परत 9 वाजता भेटू, आपल्याला कुठून स्टार्ट करायचंय, इफिशियन्सी पासून स्टार्ट करायचं. ठीक आहे, गुड नाईट. भेटूया आपण उद्या रात्री 9 वाजता. समजलं सगळ्यांना आज काय शिकले ते, एक थंब येऊ द्या फक्त की सर ओके, एकदम मस्त समजलेलं आहे, छान समजलंय. ओके, प्रांजलीला समजलं म्हणतीये. ठीक आहे, अजून ओके. ओके, छान. बाकीच्यांचं काय आहे, ठीक आहे, चालतंय. गुड नाईट.